नमस्कार मित्रांनो, मी अक्षय वराडे आणि आज आपण एक नवीन सिरीज स्टार्ट करतोय, हाऊ टू रीड आरसीसी ड्रॉइंग्स. तर तुम्हाला आर्किटेक्ट कडनं किंवा सिव्हिल इंजिनियर कडनं एक प्लॅन येतो, बरोबर. तो प्लॅन आला की स्ट्रक्चरल इंजिनियर म्हणून तुमचं काम काय असतं की त्यात असे कॉलम मार्क करून पाठवायचे. ठीक आहे, असे कॉलम तुम्ही काय करू शकता, मार्क करून पाठवू शकता. तर हे कॉलम एकदा तुम्ही मार्क करून पाठवले की पुढून त्या आर्किटेक्टचा किंवा इंजिनियरचा काही येईल, तुम्हाला रिप्लाय येईल की ह्या कॉलम पोझिशन बरोबर आहेत की काही चेंज करायचं आहे. सपोज तुम्ही दिलेले कॉलम त्याला पटले तर याचाच काय बनवायचा असतो तुम्हाला, आधी एक सेंटर लाईन प्लॅन. ठीक आहे, तर तो सेंटर लाईन प्लॅन आपण बघू. तुम्ही एकदा हे शीट एकदा व्यवस्थित पाहून घ्या. याचाच आपण काय केलेलं आहे, सेंटर लाईन प्लॅन. ठीक आहे, हा पुढचं जे ड्रॉइंग आहे ते आहे सेंटर लाईन प्लॅन. ओके, तर सेंटर लाईन प्लॅन मध्ये आपण कॉलमला नाव दिलेलं आहे. ते दिलेले आहेत बॉटम लेफ्ट कॉर्नर पासून C1, C2, C3, C4, C5, C6, C7, C8, C9, C10, C11, 12, 13, 14 आणि 15. पण सेंटर लाईनचा जो ओरिजिन असतो किंवा जो पाटा असतो तो तुम्ही फिक्स करताना कुठे केलेला आहे, इकडे केलेला आहे. तर ते करत असताना काय करायचं, जे बॉटम लाईनचे किंवा बॉटमचा जो सगळ्यात शेवटचा जो कॉलम असतो ना, त्याची एक लाईन अशी घेतली इकडे आणि लेफ्ट साइडचे जो एंड कॉलम असेल त्याची एक लाईन घेतली. तर तुम्हाला काय इथे एक इंटरसेक्शन भेटलं. त्याला तुम्ही काय म्हणले, ओरिजिन म्हटले. काय ओरिजिन, किंवा साईटवर याला पाटा शब्द पण वापरता. ओके, तर हा ऑलवेज किती पाहिजे तुमचा, 0 0 पाहिजे. आणि इकडे पण काय झालं, एक ओरिजिन झालं. एक हे असतं एक्स ऍक्सिसचं ओरिजिन आणि हे जे ओरिजिन आहे किंवा हा जो पाटा आहे हा वाय ऍक्सिसच्या यासाठी असतो. तर आता तुम्ही ह्या ज्या कॉलमच्या साइजेस दिलेल्या आहेत त्या तुम्ही बाय एक्सपिरियन्स देऊ शकता, किंवा तुम्ही सॉफ्टवेअरमध्ये पहिले मिनिमम साईज टाकून बघायच्या स्टॅडप्रो किंवा इटॅप सॉफ्टवेअरमध्ये, आणि त्या लोडिंगला तो कॉलम जर फेल होत नसेल तर तोच ठेवायचा, किंवा फेल होत असेल तर तुम्ही ह्या साईज थोड्या थोड्या वाढवू शकता. आता तुम्ही बघू शकता पोर्चचा कॉलम आहे 230 बाय 230चा, कारण पोर्चच्या वरती काही येणार नाहीये. ठीक आहे, त्यामुळे त्यात काय लोडिंग कमी असणार आहे, त्यामुळे कॉलमची साईज कमी आली. इकडे जो कॉलम आहे तो 230 बाय 380चा आला. ठीक आहे, इकडे पण कॉलम 230 बाय 380 आहे, पण ह्या कॉलम मध्ये जे स्टील येणार आहे ते थोडं कमी असणार आहे ऍज कम्पेअर टू C7, कारण C6 ला काय दोनच स्लॅबचा लोड येईल याच्यावरती, आणि C7 जो आहे त्याच्यावरती सपोज एवढा एवढा हा आणि हा 4 पार्टचा लोड येईल. त्यामुळे सेक्शन साईज जरी दोघांची सेम वाटत असली तर स्टील यात वेगळं येऊ शकतं. थँक्यू.